सोलापुरात भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आणि आकर्षक मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जुने विठ्ठल मंदिर उत्तर कसबा येथे वेदघोषात शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा करण्यात आली। बहुभाषिक ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर दत्त चौकातून निघालेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले। हत्ती, घोडे, रथ, पारंपरिक वेशभूषेतील दिल्लीचे कलाकार, विष्णू सहस्त्रनाम पठण, भजनी मंडळ आणि लेझिम पथक यांच्या सहभागामुळे मिरवणुकीत रंगत आली। हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहून उत्सवात सहभाग नोंदवला। दत्त चौक ते चार पुतळा आणि पार्क मैदान या मार्गावरून निघालेल्या या शोभायात्रेत महिला, पुरुष आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। पारंपरिक ढोलताशांच्या गजरात आणि धार्मिक उत्साहात पार पडलेल्या या मिरवणुकीने सोलापुरातील सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडवले। आज परशुराम जयंतीच्या निमित्ताने सर्व ब्रह्मवृंदांनी मिळून परशुराम जयंतीचा उत्सव साजरा काल केला। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक, त्याचबरोबर महात्मा बसवेश्वराची मिरवणूक असल्यामुळे आज ही मिरवणूक या मार्गावरून होत आहे। या मिरवणुकीमध्ये सर्व ब्राह्मण समाज, सर्व बहुभाषिक ब्राह्मण समाज, त्याचबरोबर परशुराम जन्मोत्सव महामंडळ यांच्या वतीने आज ही मिरवणूक साजरी होत आहे। आपण या मिरवणुकीमध्ये बघताय की परमेश्वराचे सर्व अवतार इथे सादर केलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकाराचे, म्हणजे रामाची असेल, हनुमानाची असेल, नरसिंहाची असेल, अशा वेगवेगळ्या दृश्याच्या स्वरूपामध्ये झाकी सादर केलेल्या आहेत। त्याचे खेळ रस्त्यावरती चालू आहेत। त्याचबरोबर मोठा मुलींचा आणि मुलींचा लेझिम संघ यामध्ये सामील झालेला आहे। त्याचबरोबर महिला डोक्यावरती कलश घेऊन या मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे 100 महिला विष्णू सहस्त्रनाम जप करत या मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या आहेत। त्याचबरोबर भजनी मंडळाचाही समावेश आहे। अशा सर्व प्रकारच्या भक्तिमय वातावरणामध्ये भगवान परशुरामाचा हा जन्मोत्सव इथे मिरवणुकीच्या रूपाने त्याची सांगता होत आहे। सर्व शहरवासियांच्या वतीने हे सर्व देखावे आणि हा लेझिम हे सगळेजण पाहतायत। तर परशुरामाच्या या मिरवणुकीमध्ये सर्व शहरवासी पण सामील झालेले आहेत आणि सर्वांनी दरवर्षीप्रमाणे या मिरवणुकीचा आनंद घेतलेला आहे। सर्व ब्रह्मवृंदांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परशुराम। कालाबद्धाप्रमाणे यंदाही आपण श्री भगवान परशुराम जन्मोत्सव प्रतिष्ठानमार्फत यंदा ही भव्य शोभायात्रा ही आयोजन करत आहोत। परशुराम भगवानच्या जन्मोत्सवाची ही उत्सव आपण असंख्य सोलापूरवासियांच्या सोबत आपण सोलापुरात चिराग ग्रुप दिल्लीमार्फत आणलेल्या झाकी कलाकार, जवळपास 25 झाकी कलाकार आलेले आहेत। सोलापुरातील असंख्य किमान 100 महिला कलाकार आहेत जे विष्णू सहस्त्रनाम पठण करत आहेत। त्याच्या व्यतिरिक्त वारकरी समुदाय, त्या व्यतिरिक्त आपले लेझिम पथक आणि आपले वेगवेगळ्या विविध वेशभूषामध्ये धारण केलेले कलाकार, राणी लक्ष्मीबाई, बाजीराव पेशवा, गंगाधर टिळक यांच्या देखाव्यामध्ये आपले बसलेले कलाकार, त्या व्यतिरिक्त आपले कलशधारी महिला, निशाणधारी पुरुष व झाकी कलाकार यांच्यामार्फत आपण ही भव्य दिव्य शोभायात्रा यंदाही उत्साहात साजरी करत आहोत। सोलापूरवासियांना या यात्रेत सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये ही यात्रा सफल केल्याबद्दल मी फार फार आभारी आहे। धन्यवाद। जय परशुराम। सालाबद्धाप्रमाणे यावर्षी देखील आपण श्री भगवान परशुराम जन्मोत्सव प्रतिष्ठानमार्फत